माझं म्हणणं आहे की त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओज केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये. आता टायमिंग महत्वाची वेळ आली. आता तुम्ही माझ्या फॅन मला साथ द्या फक्त वाईज. कारण आपण पिक्चर लय भारी केलाय. तुम्ही एकदा थिएटर मध्ये जावा, तुम्हाला कळण तुमच्या लहान भावाने काम कसं केलंय झापूक झुपूक पिक्चर मध्ये. की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे. हे बघा, त्याच्या चुका असतील तर त्या सांगा. म्हणजे मला पिक्चर करायचं आहे, हे एवढे माझे पैसे, असे पण मी नट बघितलेले आहेत किंवा अशी पण लोक बघितलेली आहेत जे स्वतः पैसे गुंतवून स्वतःला नट म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. आणि हीच जी लोक ट्रोलर्स असतात, जी काही युट्यूबर्स वगैरे असतात, ही लोक त्या लोकांना डोक्यावर घेताना पण मी बघितलेली आहे. माझं म्हणणं आहे की त्यांनी जे आजपर्यंत व्हिडिओज केले किंवा तो कसा आहे होता याच्यापेक्षा तो या क्षणी सिनेमामध्ये त्यांनी काम कसं केलेलं आहे याच्याकडे ना खूप बायस नजरेने बघण्याची गरज नाहीये. की खूप त्यांनी कसं काम केलंय हे लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे. हे बघा, त्याच्या चुका असतील तर त्या सांगा. कारण तो नट म्हणून आत्ता सुरुवात करतोय, तो नट म्हणून आत्ता प्रयत्न करतोय आणि याच्या पुढे त्याला मोठं अजून करिअर आहे याची मला खात्री आहे. पण ज्या पद्धतीने ट्रोलर्स सूरजच्या हात धुवून मागे लागलेले आहेत आणि मला फॅन्स लोकांना जरा नवल वाटते सूरजच्या, की सूरजचे फॅन्स कुठे गेलेत तेच कळत नाही. ज्या लोकांना अजिबातच ते का उत्तर देत नाहीये ते कळत नाहीये. कारण जेव्हा मी बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची जी प्रसिद्धी बघितली होती तेव्हा ती तळागाळातली प्रसिद्धी होती आणि ते तळागाळातला माणूस आहे ना, तो सूरजच्या मागे होता. आज नेमका सूरजच्या पाठीमागे जेव्हा वळून तो बघतोय ना, तेव्हा ती माणसं कमी दिसत आहेत. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा लोकांना ना वेळीच आपण जर तिथल्या तिथे थांबवलं नाही तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, या महाराष्ट्रातल्या गावखेड्यातला माणूस येणार नाही. आणि ही गोष्ट ना, ही फक्त ना एक सिटी म्हणजे काय म्हणतात शहरांपुरती मर्यादित राहील. आणि ती शहरांपुरती मर्यादित राहू नये यासाठी आपण सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा प्रयत्न करण्याची गरज आहे. माझं म्हणणं आहे की हे काही गाव आणि शहर हा वाद नाहीये, पण गावातला मुलगा आपण ऍक्सेप्टच करणार नाही. मी केलं की ऍक्सेप्ट. मी आजपर्यंत जेव्हा हा 18वा सिनेमा आहे, 17 सिनेमा काम केले ते वेगवेगळी लोकांबरोबर काम केले, पण मी कधी हा विचार केला नाहीये की अच्छा अच्छा सोनाली कुलकर्णी कुठून येते का, अच्छा ती पिंपरी चिंचवडमधून येते का, मग तिला कशाला घ्यायचं, असं नाही केलं. किंवा सिद्धार्थ जाधव कुठून येतो, तो एकदम बहुजन समाजातला आहे का, अच्छा अच्छा तो तिकडून आलाय का, त्याला घ्यायचं नाही, असा विचार नव्हता केला. ते पण नवीनच होते, ते पण शिकतच होते. आणि आज त्याची जी काही प्रगती आहे ती दुष्ट लागण्यासारखी आहे. मला खात्री आहे हळूहळू का होईना सूरज त्या लेवलला नक्की पोहोचेल. म्हणजे मला कधी कधी पहिल्या टीझरला जेव्हा सूरजला इतकं ट्रोल केलं, ट्रेलर आल्यानंतर त्यांचे थोडेसे सूर बदलले आणि सिनेमा आल्यानंतर ना सूर बदलले, पण ना तरी सुद्धा सूरजला ठोकायचंय. म्हणजे सूर बदलले कळतंय, ते बघितल्यानंतर जाणवतंय की याला वेगळं बोलायचंय, पण हा ठरवून सूरज बद्दल वेगळं बोलतोय. आणि हे थोडं लागण्यासारखं आहे. एक माणूस म्हणून मला लागण्यासारखं आहे. आणि जर माणूस म्हणून आपण जर एकमेकांना कनेक्ट नाही करू शकलो ना, तर मग आपण ना कपाळकरंटी आहोत, असं माझं ठाम मत आहे. सूरज, तुला काय बोलायचंय तुझ्या फॅन्स लोकांना, ज्या पद्धतीने तुझे फॅन्स लोक आज तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल तुला काय बोलायचंय? खरंच तुम्ही मला एवढी साथ दिली. आता मला साथ देण्याची ही लय काय म्हणतात त्याला, आता टायमिंग महत्वाची वेळ आली. आता तुम्ही माझ्या फॅन मला साथ द्या फक्त वाईज. कारण आपण पिक्चर लय भारी केलाय. तुम्ही एकदा थिएटर मध्ये जावा, तुम्हाला कळण तुमच्या लहान भावाने काम कसं केलंय झापूक झुपूक पिक्चर मध्ये. एकदा थिएटर मध्ये जा. करकरेंची विनंती, एकदाच फक्त थिएटर मध्ये जा आणि बघून आल्या मला बोला काय पिक्चर केलाय. हा, मग एक आणखीन एक सूर लोकांमध्ये असा आहे की अच्छा अच्छा ही अशी फिल्म आहे. मला एक युट्यूबवरची खूप गंमत वाटते. एका युट्यूबरनी टायटल मध्येच लिहिलं होतं, केदार शिंदेनी जिओ सिनेमाला चुना लावला आणि काही कोटींची ही फिल्म आहे वगैरे वगैरे. आम्हाला माहिती आहे ना मराठी फिल्म कुठली किती पैशांमध्ये होती आणि कशा पद्धतीने ती सादर केली जाते. पण या फिल्म मध्ये आम्ही सूरजला सादर करताना ती कुठल्याही लेवलनी एक ब्लॉकबस्टर फिल्म सादर करतो हेच डोक्यात ठेवून केलेलं आहे.
ज्या पद्धतीचे याचं चित्रण झालेलं आहे, ज्या पद्धतीची गाणी आहेत, गाण्यांना या पद्धतीचा तुम्ही रिस्पॉन्स देताय, त्यावरून तुम्हाला समजलं पाहिजे की फिल्म कशा पद्धतीची. या 3 दिवसामध्ये जी लोक बघतायत, ती लोक बाहेर येऊन ज्या पद्धतीने कौतुक करतायत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि मी आता तुमचे सगळ्यांचे प्रश्न घ्यायला तयार आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही मला या या माध्यमातून विचारू शकता. मी मी तुमची उत्तरं द्यायला तयार आहे. सूरज, कसं वाटतंय गावी जाऊन बऱ्याच दिवसांनी? गावी आल्या बरं वाटतंय. आईला भेटलो मरे माताला. आता गावात वाईच फिरतो ना, बरं वाटतं. गाव म्हणजे महत्वाचं आहे माझ्यासाठी. गाव सिटी नाही आवडत मला. नाही आवडत? नाही नाही, मुंबई दिल्ली पुणा काय नाही, फक्त इथं खेडे गावातच जन्म झालाय, ती सुख भेटते. हा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.